दुधी भोपळा बारीक चिरून घेतलाय आणि हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली। वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी करणार आहे, एकदा नक्की बघा करून, ट्राय करून। त्यासाठी ते मी टोमॅटो चिरून घेतलाय, एक पूर्ण टोमॅटो चिरलाय आणि कांदा चिरून घेतलाय आणि कढीपत्ता। जास्त काहीच टाकायचं नाही, या पद्धतीने एकदा करून बघा, दाखवते मी पूर्ण आता रेसिपी। ते कढई तापायला ठेवली गरम व्हायला, तेल टाकून घेते। ते इथे तेल टाकून घेतले, मग त्याच्यात जिरे टाकते, मोहरी, आता ह्याच्यात कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे। कांदा कढीपत्ता टाकून घेतलाय, त्याला छान आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे। हिरव्या मिरचीची पण छान होती भाजी, पण ह्या पद्धतीत पण एकदा करून बघा। तेच सारखं खायला पण कंटाळा करतात, शक्यतो भोपळा कोणाला जास्त आवडत पण नाही, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीत आपण केला तर मग खातात। काय काय टाकणार आहे पुढे ते बघा रेसिपी पूर्ण। खूप छान होती भाजी, एकदा करूनच बघा। तिथे आता लाल होत आलाय कांदा। कधी पण भोपळा चिरल्यावर एक फोड खाऊन बघा, जर कडू लागली तर ती भाजी करायची नाही, सगळा भोपळा टाकून द्यायचा, कारण कडू असल्यावर तो विषारी असतो। खूप अशा घटना पण घडलेल्या आहेत भोपळ्यामुळे, त्यामुळे कडू जर नाही लागला तरच आपल्याला भोपळ्याची भाजी करायची आहे। त्यामुळे जेव्हा आपण चिरतो तेव्हा लगेच एक फोड खाऊन पाहिजे धुवून, मगच भाजी करायची त्याची। त्याच्यात मी टोमॅटो टाकून घेते सगळ्यात अगोदर, नंतर मसाले घालणार आहे। तुम्ही भाजी मुलांच्या डब्याला पण देऊ शकता। इथे हिंग टाकते मी खूप जास्त, नंतर मीठ, आता इथे जो घरात आपला मसाला असतो बनवलेला तो, आणि हळद, बाकी दुसरं काहीही घालायची गरज नाही जास्त। छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आपल्याला आता चिरलेला भोपळा टाकायचा आणि हरभऱ्याची डाळ भिजत घालून घेतलेली होती। आता इथे भोपळा घालून घेतलाय मी, छान मिक्स करायचं। म्हणजे जास्त पाणी न घालता भाजी शिजवायची, म्हणजे तुम्ही डब्याला देऊ शकता। नंतर चिरलेली कोथिंबीर घालायची। थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास, आणि झाकण ठेवून शिजून घ्यायचे। 10 मिनिटात शिजतो, त्यामुळे पटकन होती ही भाजी, डब्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे। दुधी भोपळ्याची भाजी एकदम हेल्दी आहे। झाली आपली भाजी तयार, बघू शकता।
खूप छान झाली. एकदा करून बघा या पद्धतीत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.